नमस्कार. मला तुम्हाला जगातील सर्वात विचित्र रहस्याबद्दल सांगायचे आहे. काही वर्षापूर्वी दिवंगत नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अल्बर्ट श्वाइत्झर यांची लंडनमध्ये मुलाखत घेतली जात होती आणि एका पत्रकाराने त्यांना विचारले, डॉक्टर, आजच्या काळात माणसाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे? दिवंगत डॉक्टर काही क्षण शांत होते आणि मग त्यांनी उत्तर दिले, आजकाल माणसं विचारच करत नाही आणि आज मला याबद्दल तुमच्याशी बोलायचे आहे. तुम्हाला काय वाटते की 65व्या वर्षी त्यांच्यासोबत काय होईल? हे 100 पुरुष जे 25व्या वर्ष एकत्र सुरू करतात असे मानतात की ते सर्व यशस्वी होणार आहेत. तुम्ही या पुरुषांपैकी कोणालाही विचारले की त्यांना यशस्वी व्हायचे आहे का, तर ते होयच म्हणतील आणि तुम्हाला लक्षात येईल की त्यांना जीवनाबद्दल उत्कंठ आहे. त्यांच्या डोळ्यात एक चमक, त्यांच्या व्यक्तिमत्वात एक आत्मविश्वास दिसेल. जीवन त्यांच्यासाठी एक अतिशय मनोरंजक साहसासारखे दिसते. पण जेव्हा ते 65 वर्षाचे होतात तेव्हा फक्त एकच जण श्रीमंत होईल, 4 आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असतील, 5 अजूनही काम करीत असतील आणि गरीब असतील. यश म्हणजे योग्य आदर्शाला सतत साध्य करणे. सोप्या शब्दात सांगायचे तर यश म्हणजे एखाद्या कल्पनेला सातत्याने प्रत्यक्षात उतरवित राहणे. म्हणजे संपूर्ण कल्पना लगेच संपूर्णता अस्तित्वात आणणे असे नाही, तर सातत्याने थोडा भाग पूर्ण करत जाणे. जर एखादा माणूस पूर्व नियोजित ध्येयाकडे काम करत असेल आणि त्याला माहीत असेल की तो कुठे जात आहे, तर तो माणूस यशस्वी आहे. जर तो तसे करत नसेल तर तो अपयशी आहे. यश म्हणजे योग्य आदर्शाला सतत साध्य करणे. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ रोलो मे यांनी त्यांच्या मॅन सर्च फॉर द हिमसेल्फ या उत्कृष्ट पुस्तकात लिहिले की आपल्या समाजातील शूरवीरपणाच्या विरोधार्थी वॅडपणा नाही, तर ती एकरूपता अथवा अनुरूपता आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर कोणीतरी ठरवून दिलेल्या पायवाटेवरून जात राहणे, जसे इतर लोक वागत आहेत तेच बरोबर आहे असे समजून तेच करत राहणे, याला कन्फॉर्मिटी म्हणतात. ज्या पद्धतीने सगळे आपले जीवन जगत आहे तीच सगळ्यात योग्य पद्धत आहे. हे जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपण बाकीच्यांबरोबर एकरूप होतो. आणि आजची अडचण खरी हीच आहे, ती एकरूपता, कन्फॉर्मिटी. लोक सर्वांसारखे वागत आहेत, त्यांना माहीत नाही की किंवा ते कुठे जात आहेत हे त्यांना माहीत नाही. आता विचार करा, आता अमेरिकेत 65 वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे 40 दशलक्ष लोक आहेत आणि त्यापैकी बहुतेक गरीब आहेत. ते जीवनाच्या गरजांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून आहेत. आपण 7व्या वर्षापर्यंत वाचायला शिकतो, आपण 25व्या वर्षापर्यंत उपजीविका करायला शिकतो. साधारणपणे त्यावेळेस आपण केवळ उपजीविका करत नाही तर आपण कुटुंबाचा सांभाळ करतो. आणि तरीही आपण 65 वर्षाचे होईपर्यंत आपण कसे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचे हे शिकले नाही, आणि तेही या पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत भूमीमध्ये. का? कारण आपण एकरूप आहोत, कारण आपण एकरूपता स्वीकारतो. वी कन्फर्म. आणि समस्या अशी आहे की आपल्यापैकी बहुतेक लोक चुकीच्या लोकांसारखे वागत आहेत, ते जे 95% यशस्वी होत नाहीत. हे लोक का एकरूपता स्वीकारतात ते खरोखरच माहीत नाही. हे लोक मानतात की त्यांचे जीवन जसे आहे त्याला कारणीभूत त्यांच्या सभोवतीची परिस्थिती आहे. त्यांचे जीवन जसे घडते त्याला बाहेरील परिस्थिती जबाबदार आहे. ते स्वतःच्या मनाने नाहीतर बाहेरील परिस्थितीने घडविले जाणारे आणि तसेच जीवन जगणारे लोक आहेत. एक सर्वेक्षण केले गेले, त्यात जॉब करणाऱ्या लोकांचा समावेश होता. या लोकांना विचारले गेले, तुम्ही काय काम करतात? तुम्ही रोज सकाळी उठता का? 20 पैकी 19 जणांना काहीच याचे उत्तर काय द्यायचे याची कल्पनाच नव्हती. तुम्ही त्यांना विचारल्यास ते म्हणतील, मी जॉबवर जातो कारण सकाळी प्रत्येकजण कामावर जातो आणि म्हणूनच ते तसे करतात. कारण इतर सर्वजण. आता परत आपल्या यशाच्या व्याख्येकडे येऊया. यशस्वी लोक कोण यशस्वी होतो? फक्त तोच व्यक्ती यशस्वी होतो जो योग्य कल्पनेवर सातत्याने काम करत आहे आणि सतत त्या कल्पनेला, आयडियाला साध्य करीत आहे. जो व्यक्ती म्हणतो मी असा होणार आहे किंवा मी असा होऊ शकतो आणि नंतर त्या ध्येयाकडे काम करण्यास सुरुवात करतो. मी तुम्हाला सांगतो की यशस्वी लोक कोण आहेत. यश म्हणजे तो शाळेचा शिक्षक जो शाळेत शिकवत आहे कारण तो किंवा ती तेच करू इच्छित आहे. यश म्हणजे ती स्त्री जी पत्नी, आई आहे कारण ती पत्नी आणि आई बनू इच्छित होती आणि ती चांगले काम करत आहे. यश म्हणजे तो माणूस जो पेट्रोल पंपावर काम करतो कारण त्याचे स्वप्न होते. यश म्हणजे तो उद्योजक जो स्वतःची कंपनी सुरू करतो कारण ते त्याचे स्वप्न होते, तो तेच करू इच्छित होता. यश म्हणजे तो यशस्वी सेल्समन जो उच्च कोटीचा सेल्समन बनू शकतो.
बनू इच्छित आहे आणि त्याच्या किंवा तिच्या संघटनेत वाढ निर्माण करण्यास प्रवृत्त होतो आणि त्याच्या ध्येयाच्या शोधात पुढे जात राहतो. यश म्हणजे तो व्यक्ती जो ठरवलेल्या कामाचा पाठपुरावा करतो कारण त्याने किंवा तिने तेच करण्याचे ठरवले होते जाणीवपूर्वक. परंतु प्रत्येक 20 पैकी फक्त एकच जण असे करतो. म्हणून आज खरोखर कोणतीही स्पर्धा नाही जोपर्यंत आपण स्वतःसाठी ती निर्माण करत नाही. स्पर्धा करण्याऐवजी आपल्याला फक्त उत्तमोत्तम निर्मिती करायची आहे. तुम्हाला माहीत आहे का, 20 वर्षापूर्वी मी एक गुरुकिल्लीचा शोध घेत होती की जी ठरवेल ती एखाद्या माणसाचं काय होईल. आहे का अशी एखादी गुरुकिल्ली जी मोठ्या प्रमाणात अंदाज भविष्यात असे होईल याचे वचन देईल. आहे का एखादी यशाची गुरुकिल्ली जिच्याबद्दल एखाद्या व्यक्तीस माहिती असेल आणि तिचा कसा वापर करावा हे माहीत असेल आणि जी एखाद्या व्यक्तीस यशस्वी होण्याची हमी देईल. तर अशी एक गुरुकिल्ली आहे आणि मला ती सापडली. कधी तुम्ही विचार केला आहे का की इतके लोक इतके कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणे काम करतात पण काही विशेष अथवा जगावेगळे साध्य न करता, आणि काही लोक इतके कठोर परिश्रम करत नाहीत तरीही ते सर्व काही मिळवतात. आणि या लोकांकडे एखाद्या जादूचा स्पर्श किंवा मॅजिक टच असल्यासारखे दिसते. तुम्ही कोणाबद्दल ऐकले आहे का की त्याचा हात लागलेले सगळे लोक? तुम्हाला कधी लक्षात आले आहे की या यशाची व्यक्ती यशस्वी होताच राहते आणि दुसरीकडे तुम्हाला कधी लक्षात आले आहे का की अपयशी व्यक्ती सतत अपयशी होत असतो? हे असे का होते? ते तर या ध्येयांमुळे आहे, म्हणजेच त्यांच्या गोल्समुळे. आमच्यातील काही जणांकडे गोल्स आहेत, काही जणांकडे नाहीत. गोल्स असलेले लोक यशस्वी होतात कारण त्यांना माहिती आहे की ते कुठून जात आहेत. इतके ते सोपे आहे. बंदरातून बाहेर पडणाऱ्या जहाजाचा विचार करा आणि त्याचा संपूर्ण प्रवासाचा त्याच्या मार्गाचा आणि नियोजनाचा विचार करा. कप्तान आणि क्रूला नक्की माहिती आहे की जहाज कुठे जात आहे आणि किती वेळ लागेल. त्याचे ध्येय ठरलेले आहे आणि जर का 10,000 वेळा ते बंदरातून निघाले तर ते 9,999 वेळा ते इथे पोहोचते जेथून त्याने जाण्याचे ठरवले होते. आता दुसऱ्या जहाजाचा विचार करा. पहिल्यासारखेच फक्त त्याच क्रू ठेवू नका, त्यावर क्रू ठेवू नका किंवा कॅप्टन नका ठेवूया. त्याला कोणतेही लक्ष बिंदू, कोणतेही ध्येय, कोणतेही गंतव्य देऊ नका. फक्त इंजिन सुरू करून जाऊ द्या. मला वाटते की तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल की जर ते बंदरातून बाहेर गेले तर ते बुडून जाईल किंवा कोणत्याही अनोळखी किनाऱ्यावर येईल. ते कुठेही जाऊ शकत नाही कारण त्याचे कोणतेही ध्येय नाही आणि त्याला कोणतेही मार्गदर्शन नाही. आणि हेच माणसासोबत आहे. विक्रेत्याचे म्हणजे सेल्समनचे उदाहरण घ्या. आज जगात चांगल्या सेल्समनच्या भविष्यापेक्षा चांगले भविष्य कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीचे नाही. विक्री म्हणजे सेल्स हे जगातील सर्वाधिक पगाराचा व्यवसाय आहे. जर तुम्ही त्यात चांगले आहात आणि जर तुम्हाला माहीत असेल की तुम्ही कुठे जात आहात. प्रत्येक कंपनीला उच्च कोटीचे विक्रेते आवश्यक आहेत आणि ते त्या लोकांना भरघोस पगार आणि बोनस देतात. त्यांच्यासाठी यशाच्या कोणत्याही मर्यादा नाहीत. पण असे किती लोक तुम्हाला सापडतील? कोणीतरी एकदा म्हटले आहे की मानवजात एकाच ठिकाणी अडकली आहे. मजबूत लोकांना जिंकण्यापासून रोखण्यासाठी नाही, परंतु कमजोरांना पराभवापासून वाचवण्यासाठी. आज अमेरिकन अर्थव्यवस्था युद्धाच्या काळातील नौदलाच्या ताफ्यासारखी आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था त्यांच्या कमकुवत दुव्याचे संरक्षण करण्यासाठी मंदावली आहे. जसे एखाद्या जहाजाच्या ताफ्यातील त्यांच्यामध्ये असलेल्या सगळ्यात स्लो जहाजांच्या स्पीडशी जुळवून घेत पुढे जावे लागते, कारण ते स्लो जहाज बाकीच्या जहाजांइतकेच फास्ट जाऊ शकत नाही. म्हणून मी म्हणते की आज फक्त उपजीविका करणे खूप सोपे आहे. आजच्या दिवशी फक्त उपजीविका करणे आणि कुटुंबाचा सांभाळ करणे कोणत्याही विशेष बुद्धी किंवा कौशल्याची गरज नाही. त्यामुळे जर एखादी व्यक्ती शोधत असेल तर आमच्याकडे तथाकथित थोडीफार सुरक्षा सेफ्टीची एक पातळी आहे. परंतु आम्हा सर्वांना ठरवावे लागते की आपण या पातळीपेक्षा किती उंचीवर जाऊ इच्छितो. आता फक्त जगातील विचित्र गुपिताकडे घेऊन येऊया. ती गोष्ट म्हणजे जी मी तुम्हाला सांगू इच्छित होते. ध्येय असलेल्या व्यक्ती जीवनात का यशस्वी होतात? ध्येय नसलेल्या व्यक्ती अपयशी का होतात? मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहेत जे तुम्ही खरंच समजावून घेतल्यास तुमचे जीवन लगेच बदलू शकते. जे काही मी सांगणार आहे ते तुम्ही पूर्णपणे समजून घेतल्यास तुमचे जीवन कधीच आधी होते तसे राहणार नाही. तुम्हाला अचानक लक्षात येईल की चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी जुळून येत आहेत आणि आतापासून तुम्हाला आधी अनुभवलेल्या समस्या, चिंता, अशांतता यांना तोंड द्यावे लागणार नाही. संशय, भय हे तर भूतकाळातील गोष्टी होतील.
चला तुम्हाला देते गुरुकुल्ली यशाची आणि अपयशाची. आपण जसा विचार करतो तसेच आपण होतो. आता मी पुन्हा तेच म्हणते, आपण जसा विचार करतो तसेच आपण होतो. संपूर्ण मानवी इतिहासात महान ज्ञानी लोक, शिक्षक, तत्त्वज्ञ आणि भविष्यवाणी करणारे विविध गोष्टींवरती असहमती दर्शवतात. फक्त या एक मुद्द्यावर ते पूर्णपणे आणि सर्व संबंधीने सहमत आहेत. यशाची आणि अपयशाची गुरुकिल्ली हीच आहे, आपण जसा विचार करतो तेच आपण होतो. मार्क्स ऑरेलियस महान रोमन सम्राट म्हणाला, माणसाचे जीवन त्याच्या विचारांवर आधारित असते. बेंजामिन डिस्रायली म्हणाले, जर माणूस थोडा वाट पाहू शकला तर सर्व काही मिळते. मी दीर्घ मेडिटेशन आणि विचारांनंतर या निष्कर्षावर पोचले आहे की ठराविक उद्देश असलेल्या मानवास ते साध्य करणे शक्य आहे. या जगात काहीही अशा इच्छा विरोधात जाऊ शकत नाही. राल्फ वॉल्डो एमर्सन म्हणाले, कोणत्याही व्यक्ती हा त्याच विचारांचे प्रतिबिंब असतो जसे विचार तो दिवसभर करतो. विल्यम जेम्स म्हणाले, माझ्या पिढीचा महान शोध आहे की माणसाने त्याच्या मानसिकतेच्या दृष्टिकोन म्हणजेच परसेप्शनबद्दल तर त्याचे जीवन बदलू शकते. हेही म्हणाले, आपल्याला फक्त शांत डोक्याने असे वागणे गरजेचे आहे की जी गोष्ट आपल्याला जीवनात हवी आहे तीच गोष्ट खरोखर आपल्याला मिळाली आहे आणि ती आपल्याच जीवनाशी इतकी जोडली गेली पाहिजे की ती खरोखर प्रत्यक्षात प्राप्त होईल. ती गोष्ट आपल्याला सवयी आणि भावना यांच्याशी इतकी निगडीत होईल की आपल्याला ते आवडायला लागेल आणि त्याबद्दल आपल्यामध्ये एक दृढ विश्वास निर्माण होईल. ते पुढे हेही म्हणाले, तुम्ही जर फक्त परिणामाची काळजी घेतली तर तुम्ही नक्कीच मिळवणार. तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्ही श्रीमंत व्हाल. तुम्हाला विद्वान व्हायचे असेल तर तुम्ही विद्वान व्हाल. तुम्हाला चांगले व्हायचे असेल तर तुम्ही चांगले व्हाल. आणि फक्त तुम्हाला जर गोष्टी खरोखरच हव्या असतील आणि फक्त त्याच गोष्टी हव्या असतील आणि त्याच वेळी 100 अन्य गोष्टी तितक्याच तीव्रतेने नको असतील. बायबलमध्ये तुम्ही वाचाल, जर तुम्ही विश्वास ठेवला असेल तर सर्व गोष्टी साध्य करणे शक्य आहेत. जो विश्वास ठेवतो त्याच्याकरता काहीही साध्य करणे अशक्य नाही. माझे जुने मित्र डॉक्टर निर्मल विन्सेंट पिले असे म्हणाले, हे विश्वातील महान नियमांपैकी एक आहे. माझ्या देवाशी माझ्या असलेल्या नात्याव्यतिरिक्त जर काही सगळ्यात मोठे सत्य असेल तर हेच आहे. मला ते नेहमी तरुण असताना सापडले असते तर काय मजा आली असती असे मला सतत वाटत असते. असो, मला हे उशिरा कळाले. महान नियम किंवा महान सत्य थोडक्यात आणि साधेपणाने सांगितलेले आहे की तुम्ही नकारात्मक विचार करत असल्यास तुम्हाला नकारात्मक परिणाम मिळतील. तुम्ही सकारात्मक विचार करत असल्यास तुम्हाला सकारात्मक परिणाम साध्य कराल. तेही एका साध्या सत्याने. ते पुढे म्हणाले, समृद्धी आणि यशाचा एक अद्भुत नियम बनवतो. मोजक्या शब्दात विश्वास ठेवा आणि यशस्वी व्हा. विल्यम शेक्सपियरने असे म्हटले, आपण बऱ्याचदा प्रयत्न न करताच हातातली बाजी हारतो कारण आपल्या मनात असलेल्या असंख्य शंका, डाऊट्स, अविश्वास, शंका, डाऊट्स हेच आपल्याला आपण हरवण्याचे काम करतात. जॉर्ज बर्नार्डो शो म्हणाले, लोक नेहमी त्यांच्या परिस्थितीला दोष देतात. मला परिस्थितीवर विश्वास नाही. या जगात तेच लोक यशस्वी होतात जे उभे राहतात आणि ते त्यांना हवी असलेली परिस्थिती शोधतात आणि ते सापडत नसल्यास ते सुद्धा ती परिस्थिती निर्माण करतात. तर हे स्पष्ट आहे नाही का? पहिल्यांदा काही काळासाठी ज्यांनी हे शोधले आहे त्यांना असे वाटले की त्यांनी ते प्रथम शोधले आहे. आपण जसा विचार करतो तसेच आपण होतो. आता हेच कारण आहे की एक व्यक्ती जो ठोस आणि मूल्यवान ध्येयाबद्दल विचार करतो तो त्याला प्राप्त करेल कारण तो त्याबद्दल विचार करतो. आपण जसा विचार करतो तसेच आपण होतो. आणि याच्या उलट ज्या माणसाकडे ध्येय म्हणजे गोल्स नसतात, जो कुठे जात आहे हे माहीत नसते, त्यामुळे त्याच्या विचारांमध्ये गोंधळ आणि भय, चिंता यांचे असते. तो काय होतो त्यांचे जीवन देखील गोंधळ, भय, चिंतेने बनते. आणि जर का त्याने काहीच विचार केला नाही तर तो काहीच होत नाही, काहीच बनत नाही. कायदा विचित्र गुपित, स्ट्रेंजस्ट सिक्रेट इन द वर्ल्ड कसा कार्य करतो. आपण जसा विचार करतो तसेच आपण का बनतो असे तुम्हाला माहीत आहे. तसे मी तुम्हाला सांगते की हे कसे कार्य करते. आता हे सांगण्यासाठी मला एक रूपकात्मक गोष्ट सांगायची आहे जी मानवी मनाशी समांतर आहे. कल्पना करा की एका शेतकऱ्याकडे जमीन आहे आणि ती सुपीक जमीन आहे
आता ती जमीन शेतकऱ्याला निवडीचे स्वातंत्र्य देते आणि तो त्या जमिनीत जे काही पेरू इच्छितो ते पेरू शकतो. जमिनीला त्याने काही फरक पडत नाही. निर्णय घेणे हे सर्व शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. आता लक्षात ठेवा की आपण मानवी मनाची तुलना शेतकऱ्यांच्या जमिनीसोबत करतोय, कारण जसे जमीन तुम्ही त्यात काय पेरता याची काळजी करत नाही, तसेच आपल्या मनालाही फरक पडत नाही. ते तुम्ही पेरलेल्या गोष्टी परत देईल. त्याला तुम्ही काय पेरता याने काही फरक पडत नाही. असे मानूया की शेतकऱ्याच्या हातात 2 बी आहेत, एक मका बी, दुसरे विषारी बी, विषारी वनस्पतीचे बी. तो जमिनीत 2 छोटे खड्डे करतो आणि दोन्ही बी पेरतो. एक मका, दुसरे विषारी वनस्पती. तो खड्डे झाकवतो, पाणी घालतो, जमिनीकडे लक्ष देतो. काय होईल? हमखासपणे जमीन पेरले परत देईल. आपल्या धर्मग्रंथात लिहिलं आहे की जसे तुम्ही पेराल तसेच तुम्हाला परत मिळेल. लक्षात ठेवा, जमिनीला काही फरक पडत नाही. ती वीजसुद्धा तेवढ्याच भरभराटीत परत देईल जितकी मका देईल. म्हणून 2 वनस्पती उगवतात, एक मका आणि एक विष. मानवी जमिनीपेक्षा अधिक सुपीक, अधिक अविश्वसनीय आणि रहस्यमय आहे ते याच पद्धतीने कार्य करते. ते तुम्ही काय पेरता याची काळजी करत नाही. यश किंवा अपयश एक ठोस मूल्यवान ध्येय किंवा गोंधळ, गैरसमज, भीती, चिंता, इतर गोष्टी. आपण जे पेरतो तेच आपल्याला परत मिळाले पाहिजे. मानवी मन पृथ्वीवरील शेवटचा असा महान प्रदेश आहे की ज्याबद्दल खूप कमी योग्य माहिती आपल्याकडे आहे. यात आपण स्वप्नात देखील विचार करू शकणार नाही. एवढे धन, एवढी शक्ती या मनात लपलेले आहे. आपण जसे पेरू तसेच ते परत करेल. तर तुम्ही म्हणू शकतात, जर हे खरं असेल तर लोक त्यांच्या मनाचा अधिक उपयोग का करत नाहीत? मला वाटते की त्यांनी याचे देखील उत्तर शोधले आहे. समस्या ही आहे की आपले मन जन्मावेळी स्वयंचलित ऑटोमॅटिक उपकरण सारखे असते. ते प्रत्येकाला मोफत म्हणजे अगदी फुकट मिळालेले असते, कोणतीही किंमत न मोजता. आणि ज्या गोष्टी आपल्याला मोफत मिळतात त्यांना आपण कमी किंमत देतो. ज्या गोष्टीसाठी आपण पैसे देतो त्यांना आपण अधिक व्हॅल्यू देतो. परंतु याच्या उलट एक सत्य आहे. जीवनातील खरोखर मूल्यवान सर्व काही आपल्याला मोफत मिळाले आहे. आपले मन, आपला आत्मा, आपले शरीर, आपली आशा, आपले स्वप्न, आपली महत्त्वाकांक्षा, आपली बुद्धिमत्ता, आपले कुटुंब, मित्र आणि देशासाठीचे प्रेम, या सर्व अनमोल मालमत्ता मोफत आहेत. पण ज्या गोष्टीसाठी आपण पैसे देतो त्या खरोखर खूप स्वस्त असतात आणि कोणत्याही वेळी बदलता येतात. एक चांगला माणूस जीवनात संपूर्णपणे कफकल्लक झाला तरी तो पुन्हा संपत्ती निर्माण करू शकतो. तोही अनेक वेळा करू शकतो. जरी आपले घर जळून गेले तरी आपण ते पुन्हा बांधू शकतो. पण ज्या गोष्टी आपल्याला मोफत मिळाल्या आहेत त्या आपण कधीच बदलू शकत नाहीत. मानवी मनाचा उपयोग होत नाही कारण आपण त्याला गृहीत धरतो, ग्रांटेड धरतो. म्हणतात ना, अतिपरिचय आणि समोरच्या गोष्टीची किंमत राहत नाही. आपले मन कोणत्याही प्रकारचे काम करू शकते जे आपण त्याला सोपवतो, पण साधारणतः आपण त्याचा उपयोग मोठ्या महत्त्वपूर्ण कामांऐवजी लहान कामांसाठी करतो. विद्यापीठांनी संशोधनाद्वारे सिद्ध केले आहे की आपण आपल्या क्षमतांचा 10% किंवा त्यापेक्षा कमी वापरतो. तर आताच निर्णय घ्या, तुम्हाला काय हवे आहे. तुमचे ध्येय तुमच्या मनात पेरा. हा तुमच्या संपूर्ण जीवनातील सर्वात महत्त्वाचा निर्णय असेल. तुम्हाला काय हवे आहे? तुम्हाला एक उत्कृष्ट विक्रेता व्हायचे आहे? तुम्हाला विशिष्ट कामात उत्कृष्ट कामगिरी करायची आहे? तुम्हाला तुमच्या कंपनीत प्रगती करायची आहे? तुम्हाला तुमच्या समुदायात, तुमच्या समाजात तुम्हाला श्रीमंत व्हायचे आहे? फक्त ते बी तुमच्या मनात पेरायचे आहे. त्याची काळजी घ्या. तुमच्या ध्येयाकडे सतत काम करा आणि ते सत्यात उतरेल. ते नक्कीच सत्यात उतरेलच. एवढंच नाही तर त्यापेक्षा वेगळं काही होणार नाही. हे बघा, हा एक नियम आहे. सर आयझॅक न्यूटनचे नियम, गुरुत्वाकर्षणाचे नियम यांच्यासारखे. जर तुम्ही एका इमारतीच्या टॉपवरून उडी घेतली तर तुम्ही नेहमी खाली जाल, कधीच वर नाही. आणि हेच सर्व इतर नैसर्गिक नियमांसोबत आहे. ते कठोर आहेत, मोडले न जाणारे. ते नेहमी कार्य करतात. तुमच्या ध्येयाबद्दल एक शांत, सकारात्मक पद्धतीने विचार करा. तुमच्या मनाच्या दृष्टीने स्वतःला ध्येय साध्य केलेल्या स्थितीत पहा. तुमचे ध्येय साध्य केल्यानंतर तुम्ही जे काही कराल ते करताना स्वतःला पहा. मला सांगा, तुमचे मन तुम्हाला कुठे नेईल? आपले युग फेनोबॉर्बिटल युग म्हणून ओळखले जाते. अल्सर आणि तणावग्रस्त ब्रेकडाऊनसाठीचे युग, तसेच ट्रँक्युलायझरसाठीचे युग, जेव्हा वैद्यकीय संशोधनाने आपल्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या नवीन स्तरावर नेले आहे. तर हे लोक त्यांच्या वैयक्तिक तणावाचा सांभाळण्याच्या प्रयत्नात जिवंतपणी मेल्यासारखे जगतात.
त्यांना काही महान नियम शिकण्याची आवश्यकता आहे ज्यामुळे त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण होईल. आपण नेहमीच्या विचारांच्या पद्धतीमुळे या गोष्टींवर स्वतःवर ओढावून घेतो. आपल्यातील प्रत्येकजण त्यांना काही महान नियम शिकण्याची आवश्यकता आहे ज्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण होईल, पण नेहमीच्या विचारांच्या पद्धतींमुळे गोष्टींवर लक्ष स्वतःवर ओढून घेतो. आपल्यातील प्रत्येकजण आपल्या विचारांची संपूर्ण बेरीज आहोत. आपण जिथे आहोत तिथे आहोत कारण खरोखर तिथेच राहू इच्छितो किंवा तिथे राहण्याचा आपल्याला अधिकार आहे असे आपल्याला वाटते. आपण हे मान्य करू किंवा न करू, आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्याला आजच्या विचारांचे फळ भविष्यात उपभोगणार आहे. कारण आज आणि उद्या, पुढील महिना, पुढील वर्ष आपण जे विचार करतो तेच आपले जीवन घडवतात आणि आपले भविष्य ठरते. तुमचे मन तुम्हाला मार्गदर्शन करेल. मला एकदा आठवते असे, मी पूर्वी अरिझोनामध्ये गाडी चालवत होतो आणि एक विशाल अर्थ मूव्हिंग मशीन आले. मशीन पाहिले आपल्या JCB सारखे, जे रस्त्याच्या बाजूने 35 मैल प्रति तासाच्या वेगाने चालत होते. त्यात 30 टन माती होती. एक भव्य अविश्वसनीय मशीन, आणि त्या मशीनच्या वरच्या बाजूस एक लहान माणूस होता. स्टेअरिंग व्हील धरून बसलेला होता. तो त्या मशीनला योग्य दिशा देऊन चालवत होता. मी गाडी चालवत असताना त्या मशीनची मनाशी तुलना करून मला एक विचार सुचला. फक्त कल्पना करा की तुम्हाला अशा विशाल ऊर्जेच्या स्रोतांवर नियंत्रण ठेवून असाल तर तुम्ही हातावर हात धरून बसाल किंवा तुम्ही दोन्ही हाताने स्टेअरिंग व्हील धरून ठेवून या ऊर्जेला एक ठराविक आणि मूल्यवान उद्दिष्टांकडे नेणार आहात. हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही चालकाच्या सीटवर आहात. तुम्हाला कळले का यशाचे नियम कठोर आहेत, न मोडता येणार आहे. आपल्याला आपल्या विचारांवर तोच नियम लोकांना यशस्वी जीवनाकडे, संपत्तीकडे, आनंदाकडे आणि त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सर्व स्वप्नांच्या गोष्टींवर नेऊ शकतो आणि तोच नियम त्यांना गलिच्छ जीवनाकडे नेऊ शकतो. हे सर्व त्याच्या वापरावर अवलंबून आहे. आपण आपल्या मनाला आणि त्याच्या शक्तीला कशासाठी वापरतो आहोत, यशासाठी चांगले किंवा अपयशासाठी वाईट, हेच ते जगातील विचित्र गुपित आहे. द स्ट्रेंजेस्ट सिक्रेट इन द वर्ल्ड. मी का म्हणतो की हे विचित्र स्ट्रेंज आणि मी का याला गुपित सिक्रेट म्हणतो? खरं तर हे गुपित नाही. हे सर्वात पहिल्या हुशार लोकांनी सांगितले होते आणि हे आपल्या अनेक धर्मग्रंथांमध्ये अनेक वेळा दिसते, पण खूप कमी लोकांना हे अवगत झाले आहे किंवा हे समजले आहे. म्हणूनच ते विचित्र आहे आणि यशाचा अशाच विचित्र कारणास्तव ते एक गुपित आहे. मला वाटते की तुमच्या शहरातील मुख्य रस्त्यावर जाऊन प्रत्येक व्यक्तीला जर विचारले की यशाचे गुपित काय आहे तर तुम्हाला महिन्यात कदाचित एकही व्यक्ती सापडणार नाही जी तुम्हाला सांगेल. ही माहिती आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे जर आपण ती खरोखर समजून घेतली आणि वापरली. हे आपल्यासाठीच नव्हे तर आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी, कुटुंबासाठी, कर्मचारी, सहकारी आणि मित्रांसाठी खूप मौल्यवान आहे. जीवन रोमांचकारी आणि उत्साही असावे. ते कधीही कंटाळवाणे नसावे. एक व्यक्ती पूर्णपणे कार्यरत असावा, जिवंत असावा. तुम्हाला सकाळी उठायला आनंदी वाटले पाहिजे. तुम्हाला असे काम करत असले पाहिजे जे तुम्हाला आवडते, कारण ते तुम्ही चांगले करता. एकदा मी ग्रो पॅटरसन, टोलेडो डेली ब्लेडचे महान दिग्वंत संपादक यांनी केलेले भाषण ऐकले आणि त्यांच्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी काहीतरी सांगितले जे मी कधीच विसरलो नाही. त्यांनी म्हटले, माझ्या वर्तमानपत्र व्यवसायातील वर्षांनी मला काही गोष्टी पटल्या आहेत. त्यापैकी एक गोष्ट आहे की लोक मूलतः चांगले आहेत आणि दुसरी की आपण कुठूनही तरी आलो आहोत तरी आपण कुठेतरी जात आहोत. मग मला सांगा, आपण आपला वेळ येथे एक रोमांचकारी, उत्साही व साहसपूर्ण जीवन बनवण्यासाठी व्यतीत करायला हवा ना. विश्वासाच्या निर्माण कर्त्याने जे काही निर्माण केलं आहे त्याला काही न अर्थ आहे, निरर्थक काहीच नाही. एका सर्वात महान शिक्षकाने आपल्याला पुन्हा ते गुपित दिले आहे. जसं तुम्ही विश्वास ठेवता तसेच तुमच्यासाठी होईल. विचित्र गुपित, 30 दिवसांची योजना, द स्ट्रेंजेस्ट सिक्रेट 30 डेज प्लॅन. मी तुम्हाला जगातील विचित्र गुपित आणि ते कसं कार्य करेल ते सांगितले आहे. आता मी तुम्हाला हे गुपित प्रत्यक्षात वापरून तुम्ही स्वतःला तुमच्या जीवनात किती मोठा बदल आणू शकतात आणि कसा आणू शकतात हे सांगू इच्छिते. मला तुम्हाला एक टेस्ट द्यायची आहे, चॅलेंज द्यायचे आहे जे 30 दिवस चालेल. मी तुम्हाला जगातील विचित्र गुपित आणि ते कसे कार्य करते ते सांगितले आहे. आता मी तुम्हाला हे गुपित प्रत्यक्षात वापरून तुम्ही स्वतःला तुमच्या जीवनात किती मोठा बदल आणू शकतात आणि कसा आणू शकतात ते सांगू इच्छिते. मला तुम्हाला एक टेस्ट द्यायची आहे, चॅलेंज टेस्ट.
जे 30 दिवस आपल्याला चॅलेंज घ्यायचे आहेत हे सोपे होणार नाही, परंतु जर तुम्ही प्रयत्न केला तर ते तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल. 17व्या शतकात इंग्रजी गणितज्ञ आणि नैसर्गिक तत्त्ववेत्ता सर इसाक न्यूटन यांनी आपल्या भौतिकशास्त्राचे नैसर्गिक नियम दिले, जे मनावर तितकेच लागू होतात की जितके विश्वातील वस्तूंच्या गतीवर. आणि या नियमांपैकी एक नियम आहे, फॉर एव्हरी ॲक्शन देर इज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. प्रत्येक क्रियेसाठी एक समान आणि विपरीत प्रतिक्रिया असते. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपण किंमत न भरता काहीही साध्य करू शकत नाही. म्हणजेच या जगात फुकट काही नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत आहे. तुमच्या 30 दिवसांच्या प्रयोगाचे परिणाम तुमच्या प्रयत्नांच्या थेट प्रमाणात असतील. डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला दीर्घकाळाच्या कठीण अभ्यासाची किंमत भरावी लागेल. तसेच सेल्समध्ये विक्रीमध्ये यशस्वी होण्यासाठी देखील लक्षात ठेवा, आपल्यापैकी प्रत्येकजण एक सेल्समन आहे आणि आपण आपल्या प्रमाणात जीवनात किती यशस्वी होतो हे निर्भर करते. आपल्या जीवनातील विक्रीच्या क्षमतेवर जितके सेल्स स्किल्स चांगले तितकेच यशस्वी होण्याचे प्रमाण देखील अधिक. आपण नेहमी काही ना काही विकत असतो, ते पटवून देत असतो. आपल्या कुटुंबियांना आपल्या कल्पनांची विक्री करतो. शाळांमध्ये शिक्षणाची विक्री, आपल्या मुलांना चांगले आणि प्रामाणिकपणाचे जीवन जगण्याच्या फायद्यांची विक्री, आपल्या सहकारी आणि कर्मचारी यांना उत्कृष्ट व्यक्ती बनण्याचे महत्त्व पटवून देणे आणि अर्थातच विक्री व्यवसाय पण चांगले जीवन जगण्याची पद्धत स्वतःलाच विकण्यासाठी अथवा प्राप्त करण्यासाठी आपल्याला किंमत भरायची तयारी असावी लागते. तर ती विक्रीची किंमत ते अनेक गोष्टी आहेत. पहिल्यांदा भावनिक आणि बौद्धिकदृष्ट्या समजून घेणे की आपण खरोखरच जसा विचार करतो तसेच होते. आपले जीवन नियंत्रित करण्यासाठी आपल्याला विचारांवर अवलंबून नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आणि तेही पूर्णपणे समजून घेणे की जसे तुम्ही पेराल तसेच उगवेल. दुसरे म्हणजे मनाच्या सर्व बेड्या तोडून त्याला देवाने निर्माण केलेले स्वरूपात उडून देणे. आपल्याला मर्यादा स्वतः लादलेल्या आहेत आणि आज आपल्यासाठी संधी खूप मोठ्या आहेत याची जाणीव करणे. संकुचित मनोवृत्ती आणि पूर्वग्रहांना दुसरे म्हणजे मनाच्या सर्व बेड्या तोडून त्याला देवाने निर्माण केलेल्या स्वरूपात उडून देणे. आपल्या मर्यादा स्वतः लादलेल्या आहेत आणि आज आपल्यासाठी संधी खूप मोठ्या आहेत याची जाणीव करणे. संकुचित मनोवृत्ती आणि पूर्वग्रहांना मागे ठेवून उंच उभे राहणे. आणि तिसरे म्हणजे आपल्याला स्वतःच्या समस्यांवर सकारात्मक विचार करण्यासाठी आपल्याला सर्वच धैर्याचा वापर करणे. स्वतःसाठी एक निश्चित आणि स्पष्ट उद्दिष्ट निश्चित करणे. तुमच्या अद्भुत मनाला सर्व शक्यतांपासून तुमच्या उद्दिष्टांबद्दल विचार करून देणे. तुमच्या कल्पनाशक्तीला अनेक वेगवेगळ्या संभाव्य समाधानांचा मोकळेपणाने विचार करून देणे. तुमच्या उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला पराभूत करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत पुरेशी मजबूत नाही हे मान्य करण्यास नकार देणे. तुमचा मार्ग स्पष्ट असताना त्वरित आणि निर्णायकपणे कार्य करणे हे सतत लक्षात ठेवणे. तुम्ही या क्षणी तुमच्या स्वतःच्या हिऱ्याच्या शेतात मध्यभागी उभा आहात, जसे रसेल कॉर्नवेल यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितले आहे. आणि चौथे म्हणजे तुमच्या उत्पन्नाच्या 10% उत्पन्न हे नेहमी साठवत जो सेव्हिंग करत जा. याचा अर्थ लक्षात ठेवणे की तुमच्या सध्याचे काम काही असो त्याचा प्रचंड यश मिळवणे शक्य आहे जर तुम्ही त्याची किंमत मोजायला तयार असाल. तुमची 30 दिवसांची चाचणी करण्यासाठी सिद्ध व्हा. तुम्हाला स्ट्रेंजेस्ट सिक्रेट इन द वर्ल्डचे चॅलेंज आहे. चला सुंदर जीवन साध्य करण्यासाठी हे चॅलेंज स्वीकारू. आपण इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरच चर्चा करू ज्यांची किंमत प्रत्येकाने भरावी लागते. ते कोणत्याही किमतीत मूल्यवान आहे. 1. रचनात्मक विचार करा. तुम्ही जे विचार करता त्यात बदल होईल. थिंक कन्स्ट्रक्टिव्हली, यू विल बिकम व्हॉट यू थिंक अबाउट. कल्पना करा. कल्पनाशक्ती शब्द लक्षात ठेवा आणि तुमच्या मनाला उंच उडू द्या. इमॅजिन अँड रिमेंबर द वर्ड इमॅजिनेशन अँड लेट युअर माइंड बिगेन टू सोअर. धैर्य. दररोज तुमच्या धैर्यावर लक्ष केंद्रित करा. करेज. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर गोल्स एव्हरी डे. 4. बचत. तुमच्या कमाईच्या 10% वाचवा. सेव्ह 10% व्हॉट यू अर्न. कृती. कल्पना निरर्थक आहेत जोपर्यंत 5. कृती. कल्पना निरर्थक आहेत जोपर्यंत आपण त्यावर कृती करत नाही. ॲक्शन. आयडियाज आर वर्थलेस अनलेस वी ॲक्ट ऑन देम. आता मी तुम्हाला 30 दिवसांची चाचणी, टेस्ट किंवा चॅलेंज सांगते. लक्षात ठेवा, तुम्ही यात काहीच गमावण्याची शक्यता नाही. उलट तुम्हाला 2 गोष्टी प्रत्येकाच्या बाबतीत खरे आहेत. प्रत्येकाला काहीतरी हवं आहे आणि 2. प्रत्येकाला काहीतरी भीती वाटते.
पुढील 30 दिवसांसाठी दररोज प्रत्येकाने स्टेप पाळा जोपर्यंत तुम्ही तुमचे ध्येय साध्य करत नाही. प्रथम मी तुम्हाला सांगते की तुम्हाला काय करायला हवं. एक कार्डवर लिहा. ते अधिक पैसे असू शकतात. कदाचित तुम्हाला तुमचे उत्पन्न दुप्पट करायचं आहे किंवा एक विशिष्ट रक्कम मिळवायची आहे. एक सुंदर घर असू शकते. ते तुमच्या नोकरीत यश असू शकते, जे तुमच्या जीवनातील एक विशिष्ट स्थान असू शकते. ते एक सुसंवादित कुटुंब असू शकते. यापैकी तुमचं काही एक गोल असू शकतं. तुम्हाला तो त्या कार्डवर लिहायचा, वरती एका बाजूला लिहायचा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला काहीतरी हवं आहे. तुम्हाला काय हवं आहे ते स्पष्टपणे लिहा. ते एकमेव ध्येय असावे आणि स्पष्टपणे परिभाषित म्हणजेच क्लिअरली डिफाईन केले पाहिजे. तुम्हाला ते कोणालाही दाखवण्याची गरज नाही. खरं तर ते न दाखवणेच चांगले आहे. ते कार्ड तुमच्यासोबत ठेवा जेणेकरून ते दररोज सकाळी पाहू शकतात. तुमच्या ध्येयांचा विचार करा. आनंदी, आरामशीर, सकारात्मक पद्धतीने दररोज सकाळी करा. जेव्हा तुम्ही उठता आणि त्वरित तुम्हाला काहीतरी करण्यासाठी प्रेरणा मिळेल, उठण्यासाठी, जगण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी तुमच्या कार्डवर लिहिलेल्या ध्येयांकडे दररोज सकाळी, दिवसाच्या दरम्यान आणि रात्री झोपण्याआधी जेव्हा ते संधी मिळेल तेव्हा पहा. जसे तुम्ही त्याच्याकडे पाहतात, लक्षात ठेवा की जसा विचार करत आहात तसेच तुम्ही बनत आहात आणि तुम्ही तुमच्या ध्येयाचा विचार करत आहात. तुम्हाला जाणवेल की ते लवकरच तुमचे होईल. खरं तर ज्या क्षणी ते तुम्ही लिहितात त्याचा विचार सुरू करतात तेव्हाच खरं तर तुमचे झालेले असते. तुमच्या दैनंदिन जीवनात ज्या भरपूर विपुलतेचा विचार करा. तुम्हाला या संपत्तीचा विपुलतेचा अधिकार आहे जितकी कोणत्याही जिवंत प्राण्याला आहे आणि ती विपुलता म्हणजेच ॲबंडन्स तुमचीच आहे. गरज आहे ती म्हणजे तुम्ही फक्त तिचा विचार करण्याची. आता आपण कठीण भागाकडे येतो. कठीण कारण याचा अर्थ नवीन सवय निर्माण करणे होय. नवीन सवयी सहज तयार होत नाहीत. एकदा तयार झाल्या की त्या तुमच्या आयुष्यभर तुम्हाला सोबत करतील. दुसरी, तुमच्या भीतीचा विचार करणे थांबवा. प्रत्येक वेळी जेव्हा भीतीदायक किंवा नकारात्मक विचार तुमच्या मनात येतील तेव्हा त्याला तुमच्या सकारात्मक आणि मूल्यवान ध्येयाच्या मानसिक प्रतिमेने बदला आणि असे क्षण येतील जेव्हा तुम्हाला हार मानण्याची इच्छा होईल. माणसासाठी सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचार करणे सोपे आहे. याच कारणांमुळे फक्त 5% लोक यशस्वी होतात. तुम्हाला आता त्या गटात सामील व्हायला सुरुवात करावी लागेल. 30 दिवसांसाठी तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण ठेवावे लागेल. ते फक्त त्याच गोष्टींचा विचार करेल ज्याला तुम्ही त्याला विचार करू देतात. या 30 दिवसांच्या चाचणीसाठी दररोज तुम्हाला जितके करावे लागेल त्यापेक्षा जास्त प्रयत्न करा. आनंदी, सकारात्मक दृष्टिकोन राखण्यासोबतच पूर्वीपेक्षा जास्त स्वतःला द्या. हे असे करणे तुम्हाला तुमच्या आयुष्यातले परताव्याचे प्रमाण तुम्ही आयुष्याला जे देतात त्याच्या प्रमाणात असते. तुम्ही कोणत्या ध्येयावर काम करायचे हे जेव्हा ठरवतात त्या क्षणापासून त्वरित तुम्ही एक यशस्वी व्यक्ती आहात. तुम्ही 100 लोकांमधून त्या दुर्मिळ आणि यशस्वी लोकांच्या गटात येतात तेव्हा त्यांना कुठे जायचे ते जाणतात. 100 लोकांपैकी तुम्ही टॉप 5मध्ये आहात. तुमचे ध्येय कसे साध्य करायचे याबद्दल जास्त विचार करू नका. ते तुमच्यापेक्षा मोठ्या शक्तीवर सोडा. तुम्हाला फक्त माहीत असणे आवश्यक आहे की तुम्ही कुठे जात आहात. स्वतःहून येतील आणि योग्य वेळ येतील. शब्द लक्षात ठेवा आणि या महिनाभराच्या चाचणीच्या काळात स्वतःसमोर खालील वाक्य सतत ठेवा. मागा आणि तुम्हाला दिले जाईल. शोधा आणि तुम्हाला सापडेल. दरवाजा ठोठवा आणि ते तुमच्यासाठी उघडले जाईल. जो कोणी मागतो त्याला मिळते. हे तितकेच अद्भुत आणि सोपे आहे. खरं तर ते इतके सोपे आहे की आपल्याला जटिल जगात एखाद्या प्रौढ व्यक्तीस हे समजून घेणे कठीण असते, कारण त्यांना एखादी गोष्ट इतकी सोपी असू शकते असा विश्वासही नाही. म्हणून म्हणतो हे समजून घेण्यासाठी फक्त एक उद्देश आणि विश्वास हवा. 30 दिवसांसाठीच तुम्ही तुमचे सर्वोत्तम करा. 30 days डू युअर व्हेरी बेस्ट. जर तुम्ही विक्रेते असाल तर असे करा की जे तुम्ही कधीच केले नाही. घाईघाईत नाही तर शांततेने. मनामध्ये खात्री असू द्या की या वेळेचा योग्य उपयोग तुम्हाला हवा असलेला भरपूर परतावा देईल. जर तुम्ही गृहिणी असाल तर तुमची 30 दिवसांची चाचणी संपूर्णपणे स्वतःला देण्यासाठी घालवा. काहीच परत मिळवण्याचा विचार न करता आणि तर तुम्ही तुमच्या जीवनातील फरक पाहू शकता. आश्चर्यचकित व्हाल. तुमची नोकरी काहीही असो ती तुम्ही कधीही केली नाही अशा प्रकारे करा. जर तुम्ही तुमचे ध्येय दररोज 30 दिवसांसाठी पाळले तर तुम्ही हे नवीन जीवन डोरोथिया जीवन जगाल.
डोरोथिया ब्रायंट नामवंत संपादक आणि लेखिका तिच्या उत्कृष्ट पुस्तकात वेकअप अँड लाईव्ह याबद्दल बोलते. तिचा संपूर्ण तत्त्वज्ञान हे शब्दांमध्ये संक्षिप्त आहे. असं वागा जणू काही अपयश येणं अशक्यच आहे. तिने तिची स्वतःची चाचणी घेतली आणि प्रामाणिकपणे आणि विश्वासाने तिने तिचे संपूर्ण जीवन अपार यशात बदलले. आता तुम्ही तुमची 30 दिवसांची चाचणी घ्या आणि त्यात एक गोष्ट लक्षात असू द्या. तुमची चाचणी तोपर्यंत सुरू करू नका जोपर्यंत तुम्ही हे करायचे असे मनापासून ठरवलेले नाही. तुम्ही जेव्हा तुम्ही सातत्याने करत राहता तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तुमचा यावर विश्वास आहे. सातत्य हा विश्वासाचा एक समानार्थी शब्द आहे. जर तुम्हाला विश्वास नसता तर तुम्ही कधीही सातत्याने एखादी गोष्ट करत राहिले नसतात. जर तुम्ही तुमच्या पहिल्या 30 दिवसात अपयशी ठरलात, काही अडचण आली की तुम्हाला अचानक नकारात्मक विचारांनी ग्रासले तर तुमचा विश्वास डळमळला तर त्या क्षणापासून तुम्हाला पुन्हा 30 दिवसांची सुरुवात करावी लागेल. हळूहळू तुमची नवीन सवय तयार होईल जोपर्यंत तुम्ही अशा मुठभर लोकांपैकी व्हाल जे असा विचार करतात किंवा काहीच अशक्य नाही असा विचार करतात. आणि हो, आपले कार्ड विसरू नका. या नवीन जीवनशैलीची सुरुवात करताना हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्डच्या एका बाजूला तुमचे ध्येय लिहा, काहीही असो. दुसऱ्या बाजूला खालील शब्द लिहा: मागा आणि तुम्हाला दिले जाईल, शोधा आणि तुम्हाला सापडेल, दरवाजा ठोठवा आणि ते तुमच्यासाठी उघडले जाईल. जो कोणी मागतो त्याला मिळते. तुमच्या चाचणीच्या काळात तुमच्या रिकाम्या वेळेत अशी पुस्तके वाचा जी तुम्हाला मदत करतील. दररोज किमान 15 मिनिटं वाचा. प्रेरणादायक पुस्तके जसे की तुमचे धर्मग्रंथ किंवा वेकअप अँड लाईव्ह. जर तुम्हाला त्याची प्रत सापडली तर क्लॉड ब्रिस्टलचे द मॅजिक ऑफ बिलिव्हिंग, नेपोलियन हिलरचे थिंक अँड ग्रो रिच इतर पुस्तके जी मार्गदर्शन आणि प्रेरणा देतात. प्रेरणेशिवाय कधीच महान गोष्टी साध्य झाल्या नाहीत. या महत्त्वाच्या पहिल्या 30 दिवसात तुमची स्वतःची प्रेरणा उच्चतम स्वतःला मोटिवेट ठेवा. सर्वोत्तम महत्त्वाचे म्हणजे काळजी करू नका. काळजीने भीती येते आणि भीतीने अपंग बनवते. तुमच्या चाचणी दरम्यान तुमच्याच काळजीचा एकमेव कारण आहे ते म्हणजे सर्व काही स्वतः करायचा प्रयत्न. तुम्हाला फक्त तुमचे ध्येय समोर ठेवायचे आहे. बाकी सर्व काही स्वतःहून होईल. लक्षात ठेवा की शांत आणि आनंदी राहा. लहानसहान गोष्टींचा तुम्हाला त्रास देऊ नका आणि तुमचा मार्ग हरवू नका. आता ही चाचणी करणे कठीण आहे. काही जण म्हणतील, मी का सर्व त्रास सहन करून घेऊ? बरं, मग असे असेल तर याचा पर्याय काही. कोणतेही अपयशी होऊ इच्छित नाही. कोणीही अपयशी होऊ इच्छित नाही. कोणी खरंच ॲव्हरेज माणूस होऊ इच्छित नाही. कोणालाही सतत भीती आणि काळजी, निराशेने भरवलेले जीवन नको आहे. म्हणून लक्षात ठेवा की तुम्हाला जे उगवलेले आहे तेच तुम्हाला पेरावे लागेल. जर तुम्ही नकारात्मक विचार पेरले तर तुमचे जीवन नकारात्मक गोष्टीने भरलेले असेल. जर तुम्ही सकारात्मक विचार पेरले तर तुमचे जीवन आनंदी, यशस्वी आणि सकारात्मक असेल. हळूहळू तुम्ही जे शिकला आहात, ऐकले आहे ते विसरण्याची प्रवृत्ती तुम्हाला होईल. हे दर आठवड्याला पुन्हा वाचा, ऑडिओ आवृत्ती डाउनलोड करा आणि ही नवीन सवय तयार करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल याची आठवण स्वतःला सतत द्या. नियमित अंतराने तुमचे संपूर्ण कुटुंब एकत्र करा आणि येथे काय सांगितले आहे ते ऐका. बहुतेक लोक सांगतात की त्यांना पैसा मिळवायचा आहे. पैशाचे नियम समजून न घेता लक्षात घ्या, ज्याला पैसा बनवायचे किंवा छापायचे आहेत तो फक्त करन्सी प्रेसमध्येच बनवू शकतो, पण तो आपल्याला मात्र पैसा कमवावाच लागतो. कारण हेच आहे की जीवनात काही मिळवण्याची फक्त वाट पाहणारे किंवा सर्व काही फुकट मिळवू पाहणारे अपयशी होतात. पैसे मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लोकांना आवश्यक आणि उपयुक्त सेवा किंवा उत्पादने पुरवणे होय. आम्ही आमचा वेळ आणि आमची उत्पादने किंवा सेवा दुसऱ्यांच्या वैयक्तिक पैशासाठी देवाणघेवाण करतो. म्हणून कायदा असा आहे की आमचा आर्थिक परतावा हा आपण दिलेल्या सेवेच्या प्रमाणात असतो. यश हे पैसे मिळवण्यामुळे मिळत नाहीत, पण यश मिळवल्याने पैसे मात्र मिळू शकतात. पैसे मिळवणे म्हणजेच यशाचे परिणाम आणि यश हे आपल्या सेवेसोबत तंतोतंत समान आहे. ज्यांना पैसे मिळवायचे आहेत त्यांना वाटते की तुम्ही जास्त पैसे कमवत असाल तर तुम्ही यशस्वी आहात. सत्य हे आहे की तुम्ही फक्त यशस्वी झाल्यानंतरच पैसे कमवू शकतात. ते त्या माणसासारखे आहे जो चुलीसमोर उभा राहतो आणि म्हणतो, मला आधी चुलीपासून उष्णता द्या, नंतर मी लाकूड टाकतो. तुम्ही किती पुरुष आणि किती स्त्रिया ओळखतात किंवा तुम्ही समजू शकतात की आज किती लोक या दृष्टिकोनाने जीवनाकडे पाहतात? लाखो आहेत.
आपल्याकडे उष्णतेची अपेक्षा करण्याआधी इंधन टाकावे लागेल, त्याचप्रमाणे आपण पैसे कमवण्यापूर्वी सेवा करावी लागेल. पैशाची काळजी करू नका, सेवा द्या. तयार करा, काम करा, स्वप्न पहा, निर्माण करा. हे करा आणि तुम्हाला समृद्धी आणि विपुलतेची कोणतीही सीमा नाही असे आढळेल. समृद्धी हा परस्पर देवाणघेवाणाच्या कायद्यावर आधारित आहे. समृद्धी हा परस्पर देवाणघेवाणाच्या कायद्यावर आधारित आहे. जे कोणी इतरांना समृद्ध होण्यामध्ये योगदान देतात ते आपोआप समृद्ध होत जातात. कधी कधी तुम्हाला परतावा त्यांच्याकडे मिळणार नाही ज्यांची तुम्ही सेवा करतात, परंतु कोणत्या ना कोणत्या मार्गाने समृद्धी तुमच्याकडे येईलच. कारण जसा नियमच आहे, प्रत्येक क्रियेचा समान आणि विरुद्ध परिणाम होतो. तुम्ही दररोज 30 दिवसांच्या चाचणीच्या काळात जाता. तुमचे यश नेहमीच तुमच्या प्रदान केलेल्या सेवांच्या गुणवत्तेद्वारे आणि प्रमाणाने मोजले जाईल. आणि पैसा ही सेवा मोजण्यासाठी एक यार्डस्टिक आहे. कोणताही व्यक्ती स्वतःला श्रीमंत करू शकत नाही जोपर्यंत तो इतरांना आधी समृद्ध करत नाही. या कायद्याला नियमाला अपवाद नाही. तुम्ही कोणत्याही एका रस्त्यावर सहज चक्कर मारा, तुम्हाला असे लक्षात येईल त्या रस्त्यावर प्रत्येकजण काही ना काही सेवा सुरुवात आहेत, म्हणजे त्यांचा व्यवसाय. तुमच्या कारमधून त्याचे मूल्यांकन करू शकतात. तुम्ही कधी यार्डस्टिक विचार केला आहे का? मनोरंजक आहे. एकदा का हा कायदा नियम समजला की कोणत्याही विचारशील व्यक्तीला त्याचे स्वतःचे भविष्य सांगता येते. त्यांना अधिक हवे असल्यास त्यांना ज्यांच्याकडून परतावा मिळतो त्यांना अधिक सेवा द्यावी लागेल. त्यांना कमी हवे असल्यास त्यांना फक्त आपली सेवा कमी करावी लागेल. तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागेल. जर तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही इतरांना फसवून स्वतःला समृद्ध करू शकतात, तर तुम्ही फक्त स्वतःलाच फसवून संपवू शकतात. त्याला काही वेळ लागू शकतो, परंतु तसे होणारच. जे पेराल ते चुकवेल. हे टाळता येईल असे समजण्याची चूक कधीही करू नका. हे अशक्य आहे. आपण काही काळ कायदे नियम टाळू शकतो, परंतु महान कायदे नियम आहेत ज्याचे उल्लंघन होऊ शकत नाही. मात्र एका नामवंत वैद्यकीय डॉक्टराने नुकतेच 6 पायऱ्या सांगितल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला यशस्वी होण्यास मदत होईल. तुमचे ठरलेले ध्येय समोर ठेवा. स्वतःला कमी लेखणे थांबवा. तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही अशा सर्व कारणांना विचार करणे आणि थांबवा. त्याऐवजी तुम्हाला यशस्वी होऊ शकता अशा सर्व कारणांचा विचार करा. जर तो विचार करत असाल की तुम्ही यशस्वी होऊ शकत नाहीत, तर तुमच्या बालपणातली अशी घटना आठवा की तुम्ही पहिल्यांदा असा विचार केव्हा केला होता की तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. तुमच्या मनात तुमची सध्याची प्रतिमा बदलण्यासाठी तुम्हाला जसे व्हायचे आहे तशा व्यक्तीचेच वर्णन लिहून ठेवा. तुम्ही यशस्वी होण्याचे ठरवले आहे. एखाद्या यशस्वी व्यक्तीत जसा वागेल तशी ती भूमिका वाटवा. ज्यांनी हे शब्द लिहिलेले आहेत त्या डॉक्टर हे प्रसिद्ध पश्चिम किनाऱ्यावरील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर डेव्हिड हॅरोल्डो फिंक आहेत. तुम्हाला काय करावे लागेल याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. तुम्हाला जशी व्यक्ती बनायची आहे तशी इच्छित व्यक्ती बनवू. यशाची किंमत मोजा. ते अपयशी होण्यापेक्षा अवघड नाही. 30 दिवसांची चाचणी घ्या, मग ती पुन्हा घ्या, मग पुन्हा घ्या. प्रत्येक वेळी ते ही सवय तुमच्या व्यक्तित्वाचा भाग होईल, तुमच्यातील अधिक भाग होईल आणि त्यानंतर आपण याआधी दुसऱ्या प्रकारचे जीवन कसे जगू शकलात याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. या नवीन मार्गाने जा. विपुलतेच्या गेट्स उघडतील आणि तुमच्यावर तुमच्या स्वप्नांच्या पेक्षाही अधिक संपत्ती अधिक ओततील. पैसे हो बरोबर, बरेच काही, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला शांती मिळेल. तुम्ही अद्भुत छोट्याशा गटाचे सदस्य व्हाल ज्याचे जीवन शांत, आनंदी आणि यशस्वी आहे. धन्यवाद.